नमस्कार, मी ॲडव्होकेट योगेश नरसिंगराव उदगीरकर. आज या ठिकाणी लोकसभेचा निकाल लागून आज 46वा दिवस आहे व 45 दिवसाची हायकोर्टाची जी इलेक्शन पिटिशन दाखल करायची डेट होती ती काल संपलेली आहे आणि आम्ही परवा दिवशी रिट पिटिशन या ठिकाणी लातूरचे निवडून आलेले उमेदवार शिवाजी काळगे यांच्या विरोधात आपण दाखल केली आहे. त्या ठिकाणी आपण त्यांच्या विरोधात 2 केसेस दाखल केलेले आहेत. एक म्हणजे त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राला आपण चॅलेंज केलेलं आहे आणि दुसरं म्हणजे रिट पिटिशन इलेक्शन पिटिशन त्या ठिकाणी दाखल केलं आहे. आणि या ठिकाणी यांनी कुठल्या बेसिसवर आपण जात वैधता प्रमाणपत्र त्यांच्या विरोधात दाखल केलं ते थोडक्यात माहिती देतो. त्यांनी 1986 साली त्यांचं जे जात वैधता प्रमाणपत्र होतं ते माननीय आयुक्त औरंगाबाद विभाग यांनी कॅन्सल केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी हे देखील सांगितलं की दिनांक 5 डिसेंबर 1985 अन्वये संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी. म्हणजे ही कारवाई कोणावर करावी? ज्यांनी त्यांचं जात प्रमाणपत्र इश्यू केलं. त्याच्या अगेन्स्ट त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे 1988 साली अपील केलं आणि त्या अपिलाचा निकाल असा आहे की महाराष्ट्र शासनाने देखील त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र हे रद्द केलेलं आहे. आणि या दोन्हीच्या विरोधात त्यांनी हायकोर्टामध्ये 1988 साली त्यांनी हायकोर्ट बेंच ॲट औरंगाबाद या ठिकाणी रिट पिटिशन दाखल केलं आणि या ठिकाणी हायकोर्टाने देखील त्यांना कुठल्याच प्रकारचं संरक्षण दिलेलं नाही. म्हणजे या ठिकाणी त्यांनी भ्रष्टाचार करून त्या ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र घेतलं. म्हणजे जास्तीत जास्त 3 महिन्याच्या काळामध्ये यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द होईल. इलेक्शन पिटिशनला जास्तीत जास्त वेळ लागू शकतो, पण जे जात वैधता प्रमाणपत्राला आपण चॅलेंज केलेलं आहे ते मात्र 2 ते 3 महिन्याच्या आत त्या ठिकाणी त्यांचं खारिज झालेलं असेल व लातूरमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी रिइलेक्शन लागलेलं असेल एवढं मी आवर्जून सांगू इच्छितो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.